आज का दिन बेहद खास और भक्तिमय साबित हो रहा है। राज्य शासन के सामाजिक न्याय एवं विशेष सहायता विभाग की ओर से आज नागपुर रेलवे स्टेशन पर एक विशेष समारोह का आयोजन किया गया। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना के अंतर्गत बोध गया तीर्थ दर्शन यात्रा का आज भव्य शुभारंभ हो रहा है। नागपुर के सीताबर्डी रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म नंबर 8 से इस विशेष यात्रा को माननीय मुख्यमंत्री महोदय और अन्य प्रमुख गणमान्य व्यक्तियों द्वारा हरी झंडी दिखाकर रवाना किया जा रहा है। आइए देखते हैं इस ऐतिहासिक पल की पूरी झलक हमारी इस विशेष रिपोर्ट में। तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या या तीर्थदर्शन यात्रा ट्रेनच्या सोडण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमच्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस, आशिषजी जयस्वाल, महापौर, सर्व खासदार, आमदार, सीएम साहेबांनी आता विनंती केली की 12:30 वाजता ट्रेन जाणार आहे, म्हणून जास्त काही बोलायचं नाही। परंतु आल्यानंतर सर्व बांधवांना, भगिनींना जेव्हा मी भेटलो, साहेब तो आनंद मी आजही माझ्या डोळ्यामध्ये साठवून ठेवलेला आहे। खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, मला वाटतं याच्यापेक्षा जास्त मोठं काम माझ्या आयुष्यात मी दुसरं केलं नाही। हा आनंदच ही माझी पुंजी आहे मी समजतो। आणि म्हणून सर्व बांधवांना एकदा विनंती आहे, ज्या बाबासाहेबांमुळे आज आपण या ठिकाणी बसण्याच्या लायकीचे झालेलो आहोत, ज्या बाबासाहेबांच्या आशीर्वादामुळे आपण जाण्याच्या, दर्शन घेण्याच्या ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी आपल्याला होता आलेला आहे, त्या बाबासाहेबांच्या नावाने एक जोरदार घोषणा आपल्याकडून पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। साहेब, या व्यासपीठावर समोर कमी लोक बसलेले आहेत आणि ट्रेनच्या जवळ जास्त लोक आहेत। त्यांना अशी भीती आहे की आतमध्ये गेल्यानंतर ढकलत तर नाही आपल्याला, म्हणून पहिलेच जाऊन खुर्ची पकडणं हे आपला स्वभाव आहे। जागा धरणं आणि खुर्ची पकडणं याच्यासारखं आपल्यासारखं आक्रमक कोणीच नाही। परंतु तुम्हाला एक सांगतो, ही व्यवस्था एवढी चांगली केलेली आहे, तुम्ही जेव्हा डब्यामध्ये बसाल त्या टायमाला खऱ्या अर्थानं आनंद जो आहे ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आतमध्ये तुमच्यासाठी डॉक्टर्स आहेत, बिलकुल टाय घातलेले चांगले वेटर्स आहेत, जे तुम्हाला जेवण देणार आहेत। आणि जेवण असं तसं नाही, पोटभर। आणि ज्याला जेवणामध्ये थोडी कमी वाटली त्यांनी मला फोन करायचा, डायरेक्ट फोन करायचा, भाऊ जेवणामध्ये हे कमी आहे म्हणून, आणि जेवण चांगलं झालं तरी फोन करायचा। आणि डॉक्टर आहेत, सगळा स्टाफ आहे, माझ्या खात्याचे सर्व अधिकारी आहेत, हे तुम्हाला आपल्या आई वडिलांना जसं घेऊन चालले त्या पद्धतीने तुम्हाला घेऊन जाणार आहे। तुमची एकच जबाबदारी आहे। मी आता संभाजीनगरहून जेव्हा ट्रेन काढली, जाऊन आले, मुख्यमंत्री साहेब असा आनंद मी पाहिला नाही। बौद्ध गयाला गेले, तिकडनं येताना गौतम बुद्धाची मूर्ती आणली, गावागावामध्ये जे गेले होते त्यांचं स्वागत झालं, आणि लोक त्या म्हाताऱ्या आईच्या, म्हाताऱ्या वडिलांच्या पाया पडत होते। तुम्ही बौद्ध गयाला जाऊन आले, आमचं तुम्ही दर्शन घेतलं म्हणजे आम्ही तुमचं दर्शन घेतो, ही भावना सर्वसामान्य माणसामध्ये होती। म्हणून 15 दिवस आमच्याकडे तोच उत्साह चालू होता। आणि म्हणून तुम्हाला एक विनंती आहे, हे जे तुमच्या बरोबर बसलेले सर्वजण आहेत, हे कोणत्या एका गावाचे नाहीत, वेगवेगळ्या भागातले आहेत। तुम्ही जाताना एकमेकाची आता ओळख व्हायला टाइम लागेल। 6 दिवस आपल्याकडे आहेत। येताना हा प्रत्येक माणूस तुमचा नातेवाईक झाला पाहिजे, तुमचा मित्र झाला पाहिजे, या पद्धतीने तुमचे एकमेकाचं वर्तन असलं पाहिजे। हे खरे तुमचे नातेवाईक आहेत। या पद्धतीने तुम्ही एकमेकाशी संबंध स्थापित करा।
हे तीर्थदर्शन योजना काढण्याचा मागचा उद्देश असा आहे की तुम्ही सर्वजण, असेल काही अडचणी, असेल काही घरातले प्रॉब्लेम्स, नाही जाता आलं, परंतु या योजनेतून मी मुद्दाम यासाठी पाठवलंय की तुम्हाला जाऊन ते पाहता तर येईल. काय आहे ते बौद्धगया, कुठे आहे ती गौतम बुद्धाची मूर्ती, कशासाठी हा आंदोलन चालू होतं, कशासाठी आपण जागा मागतोय. तुम्हाला आनंदाची एक गोष्ट सांगतो. मी महाडच्या कार्यक्रमाला गेलो होतो, चौदार तळ्याच्या. त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मला एक आश्वासन दिलेलं आहे. बौद्धगयाला आपल्याला 10 एकर जमीन आपल्याला मिळणार आहे, तिथं तुम्हाला राहण्याची व्यवस्था आम्ही करणार आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये 10 दिवसामध्ये बिहारच्या मुख्यमंत्र्याला भेटायला मी जातोय. साहेबांनी पत्र ऑलरेडी दिलेलं आहे, मला फक्त आता वेळ घेऊन त्यांना जाऊन भेटायचंय. म्हणून ही यात्रा आजच्या टायमाला या वेळेला जेव्हा जाल तर येताना त्याच आनंदामध्ये एकमेकाला सहकार्य करायचं. होऊ शकतं एखादा माणूस आजारी होऊ शकतो, होऊ शकतं एखाद्याला काही अडचणी येऊ शकतात, त्यावेळेला एकमेकाला सहकार्य करण्याची भूमिका ठेवा. आमचे अधिकारी तर राहतीलच, सगळा स्टाफ राहीलच, परंतु येताना माझ्या प्रत्येक बांधवाच्या भगिनीच्या चेहऱ्यावर मला हसू दिसलं पाहिजे. कोणीही नर्वस दिसता कामा नये, नाही तर गेलो काय पश्चाताप झाला असं भावना नको. म्हणून बाबासाहेबांचं नाव घ्या, गौतम बुद्धाचं नाव घ्या, सर्व महापुरुषांचे नाव घ्या, जल्लोष करा, गाडीमध्ये गाणे म्हणा, एकमेकाला फक्त शिव्या देऊ नका. एवढं फक्त पथ्य पाळा आणि इतक्या आनंदामध्ये, एकमेकाच्या आनंदामध्ये सहभागी व्हा. इतक्या आनंदामध्ये जा. तुम्ही तिथे गेल्यानंतर एका ठिकाणचं दर्शन घेत नाहीयेत. तुम्हाला बस आहे, तिथं राहण्याची व्यवस्था आहे, पूर्ण एरिया तुम्हाला फिरून आणणार आहेत. हा सगळा कार्यक्रम तुम्हाला कधी भूतोना भविष्य झाला तो कार्यक्रम तिथं होणार आहे. म्हणून ट्रेन जायचा वेळ होत आलेला आहे. ट्रेनच्या बाहेर जे उभे आहेत त्यांनाही सांगतो, तुमची जागा आणि तुमची सीट रिझर्व आहे, तुम्हाला दुसऱ्या सीटवर बसता येणार नाही. ज्यांची सीट आहे त्या सीटवर तुम्हाला बसायचं. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. तुमची यात्रा मंगलमय हो. या तुमच्या यात्रेसाठी मुद्दामून सगळा भिक्खू संघ या ठिकाणी उपस्थित आहे. भिक्खू संघाने सांगितलं मला, साहेब आपले लोक चाललेत, आम्हाला त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही या ठिकाणी मुद्दाम येणार आहोत. म्हणून या ठिकाणी भिक्खू संघही उपस्थित आहे, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. जय भीम, जय भारत. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करतो. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या अंतर्गत बोधगयेला जे आमचे बंधू भगिनी चालले आहेत त्यांना शुभेच्छा देण्याकरता या ठिकाणी उपस्थित राज्याचे सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय संजयजी शिरसाट, आपले राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल, श्यामभाऊ बर्वे, कृष्णाजी खोपडे, नीताताई ठाकरे, समीरजी मेघे, संजयजी मेश्राम, चरणसिंगजी ठाकूर, बाल्याजी बोरकर, सुधीरजी पारवे, सतीशजी डाकोर, जयदीपजी कवाडे, सन्माननीय भंतेजी, आपले सचिव हर्षदीप कांबळेजी, कलेक्टर कुमार आशीर्वाद, श्री विनायक गर्ग, रेल्वे से अमन मित्तल, श्री गौरव झा, आनंद राऊत, सुकेशिनी तेलगोटे, मंचावर उपस्थित सर्व आमची भंते मंडळी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. बोधगया जी भगवान गौतम बुद्धांच्या संपूर्ण विचारांची एक प्रेरणाभूमी आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्या या तत्वज्ञानामध्ये ज्या 4 महत्त्वाच्या जागा आहेत, सारनाथ असेल, लुंबिनी असेल, कुशीनगर असेल, त्यासोबत सर्वात महत्त्वाची जागा जर कुठली मानली जाते तर ती बोधगया मानली जाते. आणि प्रत्येकाची इच्छा असते की एकदा तरी बोधगयेला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं पाहिजे.
मी 2020 साली बिहारचा निवडणूक प्रभारी होतो आणि त्यानिमित्ताने बिहारमध्ये जायचा मला त्यावेळेस संधी मिळाली, तर मी स्वतः त्या ठिकाणी जाऊन बोधगयेला जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि एक वेगळी अशा प्रकारची ऊर्जा ही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि निश्चितच आपल्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं शिंदे साहेब असतील, मी असेल, शिरसाट साहेब असतील, जयस्वाल साहेब असतील, आम्ही सर्वांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरूच याकरता केली की अनेक वेळा आमचे अनेक ज्येष्ठ नागरिक घरच्या अडचणींमुळे, व्यवस्था नसल्यामुळे, सोबत कोणी नसल्यामुळे, मनात इच्छा असूनही आपल्या तीर्थस्थळाचं दर्शन घेऊ शकत नाहीत. आणि मग त्यांची व्यवस्था ही शासनाने करावी या दृष्टीनं ही योजना सुरू केली. मला अतिशय आनंद आहे की आज जवळपास आमचे 500 बंधू भगिनी 800 या तीर्थदर्शन सोहळ्याच्या माध्यमातनं, या ट्रेनच्या माध्यमातनं बोधगयेला चालले आहेत. मी श्री संजय शिरसाट आणि हर्षदीप कांबळे यांचे अभिनंदन करेन की अतिशय उत्तम व्यवस्था त्यांनी केलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन आल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला असं वाटेल की शासनाने आपली उत्तम काळजी घेतली आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे दर्शन घडवलं. केवळ एवढंच माझंही सांगणं आहे, सगळे सुरक्षित जा, एकमेकाकडे लक्ष ठेवा, एकमेकाला सांभाळून घ्या, उत्तम दर्शन घ्या, आशीर्वाद मिळवा आणि अतिशय सुखरूप परत नागपूरला येऊन आपापल्या गावी किंवा आपापल्या मोहल्ल्यामध्ये परत जा. मला विश्वास आहे की ही यात्रा अतिशय सफल होईल. आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी आहेत. खरं म्हणजे 12:30 वाजता ही ट्रेन सोडायची होती, आता 12:40 झाले आहेत, त्यामुळे 10 मिनटं उशीर आपणच केला आहे. पण मला विश्वास आहे की आमच्या ट्रेनचे ड्रायव्हर आणि गार्ड हे 10 मिनटं मध्ये कव्हर करून टाकतील आणि अगदी वेळेवर आपल्याला नेतील. त्यामुळे त्यांनाही, संपूर्ण स्टाफलाही मनापासून शुभेच्छा देतो आणि आपली यात्रा सफल हो अशी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.